आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून। पार्थ पवार यांचा मुंढवामधील जमीन घोटाळा प्रकरणामधील फरार आरोपी शीतल तेजवानी हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मिळवण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती पोलिसांना मिळेल। बोपोडीमधल्या जमीन व्यवहाराच्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे। बोपोडी इथल्या कृषी विभागाच्या जमिनीवरती मालकी हक्क दाखवून शासनाची फसवणूक, कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करणार। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामधील 3 आरोपी बोपोडी व्यवहाराशी संबंधित आहेत। पार्थ पवार यांच्या गणलेल्या घोटाळ्यावरती मुळशी पॅटर्न 2 हा चित्रपट बनवावा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हल्लाबोल। पवारांच्या हातामध्ये जमिनी गायब करण्याची जादूची कांडी असते, त्याचं व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवार यांनी घ्यावं, हाकेंचा टोला। बीडमध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। धनंजय मुंडे यांची वारंवार होणारी बदनामी थांबवली जावी, समर्थकांची आक्रमक भूमिका। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांनी समन्स बजावून सोमवारी हजर राहण्याचे निर्देश दिले। आझाद मैदानावरती केलेल्या उपोषणाच्या दरम्यान आखून दिलेल्या अटींच्या कथित उल्लंघनाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी हे समन्स धाडण्यात आलं। अकोला दंगल चौकशीच्या एसआयटी रचनेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठामध्ये मतभेद आहेत। द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा या 2 न्यायमूर्तींनी वेगवेगळे आदेश पारित केले। अकोला शहरामध्ये 13 मे 2023ला 2 गटांमध्ये दंगल झाली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी। रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्याची घोषणा। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचे 2 खासदार आणि 6 आमदार असल्यामुळे ताकद मोठी आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधील बहुतांश नगरपालिकांवरती महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांचा दावा। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावरती लढण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। युती केली तर सामूहिक राजीनामा देण्याचा देखील कार्यकर्त्यांचा इशारा। मात्र आम्ही महायुती म्हणून लढू, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अमित केतकर यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू आहे। प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 11 नोव्हेंबरला मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि काही मंत्र्यांसह राज्यामधल्या महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। भाजप आणि शिवसेनेमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी मोठी झालेली आहे। अद्यापही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा नाही। रत्नागिरीच्या खेड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस कायम आहे। नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या वैभव खेडेकर यांच्याकडून मोर्चे बांधणी, तर शिवसेनेच्या योगेश कदम यांना उमेदवार ठरवल्याची माहिती। गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी। महाविकास आघाडी एकत्र लढवण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे, मात्र युती झाली नाही तर स्वबळावरती लढण्याची तयारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गोपालदास अग्रवाल यांनी दर्शवली आहे। नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका दिवसावरती येऊनही बुलढाण्यामध्ये एकाही पक्षाकडून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाहीये। अजूनही महायुती, महाविकास आघाडी आणि स्थानिक आघाडीमध्ये गोंधळाचं वातावरण, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्याच्या नंतर कसा तडफडतो तसं राष्ट्रवादीला होत आहे। तानाजी सावंत यांची आगपाखड, दोन्ही राष्ट्रवादी या एकच आहेत असा संताप देखील त्यांनी व्यक्त केला। धाराशिवच्या भूमपरांडा नगर परिषदेमध्ये आमदार तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले। भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वांना आमच्या विरोधामध्ये एकत्र यावं लागतंय, यातच आमचा विजय असल्याची तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। सहयोग निवासस्थानी बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायत इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी आणि उमेदवारांच्या घोषणेकडे लक्ष आहे। महेश गायकवाड यांची शिवसेना कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र देखील देण्यात आलं। कल्याण टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी 12 तास बंद राहील। पाणीपुरवठा यंत्रणेमधल्या देखभाल दुरुस्तीची कामं सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये केली जातील। 12 तासांच्या पाणीपुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या कालावधीमध्ये सोडण्यात आलेल्या गाड्यांमुळे एसटीला फायदा झालाय। 7 दिवसांच्या कालावधीमध्ये एसटीनं तब्बल 7.5 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय।
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने सुरू असलेलं 24 तास विठ्ठलाचं दर्शन आजपासून बंद होणार आहे. आज विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा. गेल्या अनेक दिवसांपासून 24 तास दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या विठुरायाला आजपासून रोजची निद्रा देखील मिळणार आहे. कोकण रेल्वेच्या रोरो सेवेची वाहन क्षमता वाढली. आता 50 टनाच्या ऐवजी 57 टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य होणार आहे. प्रदूषण रोखलं जावं, इंधनाची बचत व्हावी आणि माल वाहतूक जलद व्हावी या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला. रत्नागिरीच्या मिरा समुद्रकिनारी मासे पकडण्याची स्पर्धेसाठी देशातल्या विविध कानाकोपऱ्यामधून 150 पेक्षा जास्त पर्यटकांचा सहभाग. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. पुण्यामध्ये बिबट्यांच्या टोळींचा वावर सध्या दिसतोय. बिबट्याचं स्थलांतर कधी करणार याकडे भयभीत ग्रामस्थांचं लक्ष आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत वाढलेली दिसते. कोठारी शिवारामधील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवरती रात्रीच्या वेळेला बिबट्यानं 2 पाळीव कुत्र्यांना आपलं भक्ष्य म्हणून लक्ष्य केलंय. आफ्रिकेचे आणखी 8 चित्ते हे लवकरच भारतामध्ये येतील. भारतामधील चित्ते पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या अंतर्गत आफ्रिका खंडामधील बोत्सवाना या देशामधून आणखी 8 चित्ते हे पकडण्यात आलेले आहेत. चंद्रपूरमधील चंदा आणि चांदणी या वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थलांतरित करण्यासाठी स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी 8 वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला जातोय. डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्डमध्ये गुंतवणूक करताना योजनांची माहिती करा आणि मगच गुंतवणूक करा. सेबीचा सावधानतेचा इशारा. डिजिटल गोल्डच्या अनेक स्कीम नियमनाच्या बाहेर असून त्यामध्ये प्रचंड मोठी जोखीम आहे. बुलडाणा जिल्हा पोलीस दलामध्ये आयकर विभागाच्या नोटिसांमुळे खळबळ. तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस आली आहे. हिंगोली जिल्ह्यामधल्या कळमनुरी ते नांदेड महामार्गावरती दातीपाटी जवळ फ्रीजची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग लागली. कंटेनर चालकाचा जीव वाचलाय. 40 फ्रीजसह कंटेनर देखील जळून खाक झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वाळूज रोडवरती गोलवाडी फाटा परिसरामध्ये एलपीजी रिक्षाला आग लागलेली होती. या घटनेमध्ये 2 महिला प्रवासी जखमी झालेले आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. भंडाऱ्यामध्ये वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं सायकलस्वार मजुराला चिरडलंय. अनिल बांगडे या मजुराचा मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामधल्या मिटेवादी इथली घटना आहे. ट्रॅक्टर चालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र चालक फरार आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ मालाडजवळ डंपरखाली बाईक गेल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीररीत्या जखमी आहे. मध्यरात्री 1:30 वाजता हा अपघात झालाय. भंडाऱ्याच्या आतली गावामध्ये कौटुंबिक वादामधून मुलाची वडिलांना मारहाण. यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. लाखांदूर पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक झाली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती नव्यानं वृक्षारोपण करण्यात आलेली झाडं सुकल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकारनं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली समृद्धी महामार्ग निर्मिती करणाऱ्या कंत्राटदाराकडून होतीये का असाही सवाल आता निर्माण झालाय. शनिवारी मुंबईमधल्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमधील हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम या श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्यामुळे व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी देखील वाढली. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली आहे. 8.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे. धाराशिवच्या हांडोंगरी या ठिकाणी 300 एकर डोंगराळ जमिनीवरती 1.25 लाख झाडांची लागवड आहे. यामध्ये 50,000 आयुर्वेदिक वनौषधी वनस्पतींचा समावेश आहे. वृक्ष लागवड मोहीम राबवून धाराशिव इको व्हिलेज साकारलं जात आहे. डोंबिवलीमध्ये फ्रेंडशिप रन 2025ला सुरुवात. डोंबिवली रनर्स आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजन. 6,000पेक्षा अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. साताऱ्याच्या मेढ्यात जावली जोडी रन मॅरेथॉन स्पर्धा. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यामधून या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी सहभाग घेतला. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांना सुरक्षेसाठी एक नवीन फीचर दाखवण्यात येत आहे, ज्याचं नाव आहे स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स. फीचर वापरकर्त्यांना हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण देऊ शकेल. संसदेचं हिवाळी अधिवेशन हे 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि 19 डिसेंबरपर्यंत चालेल. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी ही माहिती दिली आहे. राहुल गांधींची जंगल सफारी. मध्य प्रदेशामधल्या
पचमडी सातपुडा टायगर रिझर्व्ह याला राहुल गांधी यांनी भेट दिली आहे. जंगल सफारीच्या आधी पचमडीमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना देखील मार्गदर्शन केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामधील मिट्टी कॅफेचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या कॅफेचं कौतुक देखील करण्यात येत आहे. हा उपक्रम म्हणजे दिव्यांगांना सक्षम बनवण्याच्या दिशेनं एक प्रेरणादायी पाऊल असल्याची मुर्मू यांची पोस्ट. बिहारमधल्या पाटण्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारामधून वेळ काढून भाजपच्या नेत्यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतलाय. भाजपचे राष्ट्रीय मीडिया सहप्रभारी संजय मयूख आणि प्रवक्ते दानिश इक्बाल हे देखील स्मृती इराणी यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली आणि दर्शनही घेऊन प्रार्थना केली आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला 6 महिन्यांचा अंतरिम जामीन. राजस्थान गुजरात उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव हा अंतरिम जामीन दिलाय. जोरदार बर्फवृष्टीच्या नंतर काश्मीरमध्ये थंडीमध्ये वाढ झालेली आहे. श्रीनगरमध्ये काल रात्री कडाक्याची थंडी पडलेली होती. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांच्या घरांची झडती. पोलिसांनी पीओकेमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या घरांवरती छापे टाकलेले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येते आहे. बंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशाचा रॅपिडो चालकावरती अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेनं या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती शेअर केलाय. हैदराबादमधील एका ऑटो चालकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये चालकाच्या समोर मुलगी बसली आहे आणि हा चालक जोरात ऑटो चालवतोय. दोघांचे ऑटो चालवतानाचे अश्लील चाळे देखील सुरू असताना व्हिडिओमध्ये चित्रित झाले. गुजरातच्या सुरतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय. 5 कुत्रे हल्ला करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी तरुणाची धडपड सुरू होती, मात्र उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रशियातल्या दागेस्तानमध्ये विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. हे हेलिकॉप्टर इझबरबाशा या ठिकाणी जात होतं आणि एका रिसॉर्ट कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अतिथीगृहावरती हे हेलिकॉप्टर कोसळलं. ब्राझीलमध्ये देखील वादळानं कहर केलेला आहे आणि ब्राझीलमधल्या रिओ बॉनिटो इथे वादळानं मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलंय. या वादळाच्या तडाख्यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय. पूर्व युक्रेनमध्ये रशियानं हल्ला केलेला आहे. या ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झालेले आहेत. रशियानं 458 ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र देखील डागली आहेत. युक्रेनियन हवाई दलानं 406 ड्रोन आणि 9 क्षेपणास्त्र पाडलेली आहेत. इराणमध्ये पाण्याचं संकट निर्माण होत आहे. राजधानी तेहरानमध्ये पाणीपुरवठा खंडित झालाय. जलाशयामधल्या पाण्याची पातळी कमी होतीये. पिण्याचं पाणी आणि वीज निर्मिती हे प्रकल्प धोक्यात येत आहेत. अमेरिकन सरकारच्या बंदचा हवाई प्रवासावरती परिणाम होतोय. बंदच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील 10 प्रमुख विमानतळांवरती 1000पेक्षा अधिक उड्डाणं रद्द झाली, ज्यामुळे 2,68,000पेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास प्रभावित झालाय. आशिया चषकाची ट्रॉफी भारतामध्ये आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सेकिया आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्यामध्ये स्वतंत्र बैठक देखील झाली. या चर्चेमधून नक्कीच समाधानकारक असा मार्ग निघेल असा विश्वास सेकिया यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी आता छोट्या पडद्यावरती एकत्र येतेय. कलर्स मराठीवरती अशोक मामा या मालिकेमध्ये निवेदिता सराफ ह्या आपल्याला दिसतील. मालिकेमध्ये निवेदिता सराफ आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारणार आहेत. आणि यानंतर